लोक रस्त्यावर नाचायलेत आज. 22 मिनिटं गाडीच हल्ली नाही, इतके नाचत होते नवरदेवाच्या पुढं. सरकारचा रस्ता बंद केला. काय त्या नवरदेव नवरीला गोड लेकर होते लोक, है का नाही. एखादी हॉस्पिटलची गाडी असेल, कोणाला हॉस्पिटलमध्ये जायचं असेल, कोणाला घरी जायचं असेल, काही पर्वा नाही राहिली लोकांना. या धावत्या युगामध्ये इतका पैशाचा माज आला लोकांना, इतका पैशाचा माज. माझ्या लहानपणी माणसं शिकलेली नव्हती महाराजजी, पण गोड बोलायचे. खाऊन माजावा, टाकून माजू नये, गरिबी आल्यावर लाजू नये, श्रीमंती आल्यावर माजू नये. आता इतका माज चढला लोकांना पैशाचा. जरासं थांबा, वरचा उतरणार आहे. विडाला विडाला म्हणून या एवढ्या इंटरनेट धावत्या युगामध्ये इतकी लोक बेचैन झाली पैशामुळं, इतकी अंधाधुंद झाली. आणि त्या युगात तुम्ही कीर्तनाकरता वेळ देता. म्हणून 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकांनी तुम्हाला भगवान शंकर संबोधले. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. तुम्हा सर्वांच्या चरणी दंडवत करतो. कारण कोट्यावधी रुपयाचं जरी दुकान असलं तर त्याचा गिऱ्हाईक, त्याचा देव असतो. आणि किती ग्रंथ पाठ असतील, किती ओळ्या पाठ असतील महाराजजी, किती श्लोक पाठ असतील, तो वक्ता किती मोठा असेल, त्याचा देव श्रोता आहे. तुम्ही आमचे देव आहात. तुमच्या चरणी प्रणाम. मृदंगाचार्य महाराज तुम्हालाही प्रणाम करतो. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. जोपदार आधी करून साऊंडवाले तुम्हाला पण धन्यवाद देतोय. ते ज्यांना काम नाही ते जर खाली बसले तर काय होते बरं खुर्च्यावर. तुम्हीच दोघं जण बसा खाली. एरवी तरी तुम्ही मोबाईलच पाहू लागले ना. विडाला विडाला सर्वांना प्रणाम करतो. एका पवित्र अधिष्ठानाचा नारळी सप्ताह. नाव मुनिश्री शृंगऋषींचं ऐकलं की महाराजजी आनंद वाटला. मला संत आवडतात आणि मला पुराण आवडतंय. मला आवडतंय म्हणून तुम्ही ऐकायचं नाही. पहावे पुराणे देहूतल्या मालकांना पुराण आवडतंय. मला आवडत असेल गिरगावच्या बाळूल काय नवल आहे. मला संत आवडतात. संत मला आवडतेत नवल नाही, पंढरपुरातल्या मालकाला आवडतात. जे भक्त चरित्रात प्रशंसिती किती आवडतात, प्राणापेक्षा जास्त. आनंद वाटला. मुनिश्री शृंगांचं नाव पाहिलं, प्रतिमा पाहिली आणि मुनिश्री शृंगगडाचा नारळी सप्ताह. मला वाटतंय गुरुवर्य तुमच्या अगोदर ज्या गडावर होते त्यांचा पुण्यतिथी सोहळा सुद्धा कितवा, 6वा पुण्यतिथी सोहळा. श्री गुरु तुकाराम बाबा त्याही समाधीधन महात्म्याच्या चरणी दंडवत. पुनश्च सर्वांना प्रणाम करतो आणि अभंगावर येतो. माझे देहूतले मालक म्हणतात, काय वानू आता न पुरे वाणी. या संतांचं वर्णन करत असताना जीभ पुरत नाही, वाणी पुरत नाही. महाराज ती वाणी किती गोड असेल हो. तुम्ही आमची कीर्तन ऐकायला बसताना खरंच मला वाटतं बाळा तुझी लायकी आहे का रे, इतकली मोठ्या लोक तुझं कीर्तन ऐकतात. तुझी योग्यता आहे का रे बाळू, तुझा अधिकार आहे का रे. सर्व क्षेत्रातले, कोणी व्यापारी असतील, कोणी राजकीय असतील, कोणी शैक्षणिक क्षेत्रातले असतील, कोणी वैद्यकीय क्षेत्रातले असतील, माझा शेतकरी राजा असेल. आहे का बाळू तुझी लायकी. माझी जरी लायकी नसेल पण आधर्मी लोकांच्या पुढे मोठी लोक बसत होती बापू, म्हणून आपल्याही पुढे मोठी लोक बसतात. तुकोबाराची वाणी किती श्रीमंत असेल लक्षात घ्या.
आजकालचे राजे लोक महाराजांच्या पुढे बसत असतील नवल नाही, या देशाला लाभलेला 5व्या क्रमांकाचा राजा, त्याच्यानंतर पुन्हा राजा कोणी झालं नाही. झाले पण जामता झालं नाही, जामता नाही झालं कोणीच. या देशाला लाभलेला 5व्या क्रमांकाचा राजा, ज्यांचं कीर्तन श्रवण करण्याकरता बसायचे छत्रपती शिवाजी महाराज. ती तुकोबारायची वाणी किती गोड असेल. एक लक्षात ठेवा, राजे जरी जाणते असतील तरी हिंदू होते. पुढची शंका आहे का? या देशातल्या मुस्लिमांचे धर्मगुरू, त्या मुस्लिमांच्या धर्मगुरूने हातात चिमटा घेतला आणि सुरेश्वरानंदजी महाराज ज्या भागात पाऊस नाही त्या भागाकडे तोंड करून त्या मुस्लिम गुरुनं चिमटा वाजिला की त्या भागात पाऊस पडत होता. त्या गुरूंचं नाव आहे अनगडशा फकीर. आणि हे मुस्लिम गुरु धर्मगुरू अनगडशा फकीर तुकोबारायचं कीर्तन ऐकत होते. वाणी किती पवित्र असेल हो. काय वाणी असेल तुकोबारायची, काय वाणी असेल. पिकली वाचा रामनाम, पिकली वाचा रामनाम, पिकली वाचा रामनाम, पिकली वाचा रामनाम. अन्य दिवसाची झाला सोनियाचा, दिवसाची झाला सोनियाचा, पिकली वाचा रामनाम, पिकली वाचा रामनाम, हो पिकली वाचा रामनाम, पिकली वाचा रामनाम. काय वाणी होती महाराज. रामनामानं रसरसीत पिकलेली वाणी. आपल्याही वाण्या पिकत आहेत ना. वा वा वा. किती वाणी पिकली, विश्व ढवळून काढ. हरी भजनी धवळी, हरी भजनी धवळी, हरी भजनी धवळी, हरी भजनी धवळी. चुकविला लाग कळी काळाचा, चुकविला लाग कळी काळाचा, हरी भजनी धवळीले जगा, हरी भजनी धवळीले जगा. चुकविला कळी काळाचा, चुकविला कळी काळाचा, हरी भजनी धवळीले जगा, हरी भजनी धवळीले जगा. जग म्हणजे भारत देश का नाही, पृथ्वीवर जेवढे देश आहेत त्या सर्व देश हरिभजनाने ढवळून काढला. गुरुवर्य वैकुंठवासी मृदंग क्षेत्रातलं इंद्रतुल्य अधिकार तत्व गुरुवर्य शंकर बापू आपेगावकर महासत्ता असणारा देश अमेरिकेत गेले. तिथल्या पत्रकाराने विचारलं, बापू तुम्ही अमेरिकेत तुम्हाला आमंत्रित केलं, तुम्हाला काही सांगताल का तुमचं मनोगत? एकच मनोगत आहे, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या कृपेने इथपर्यंत आलो. काय विश्व ढवळून काढलं महाराज. महासत्ता देश अमेरिका, उगवत्या सूर्याचा देश जपान, संस्कृती संपन्न भारत देशातला वारकरी तिथपर्यंत. इतकी वाणी तुकोबारायची पवित्र. मंबाजीबा गोसावी ऐकायला, त्या काळातला 13.5 एकर ऊसाचा मालक. आता 2-2 एकर आहेत, कोणाला राम राम घालीत नाही. 13.5 एकर जमीन, ऊस 13.5 एकर. जाऊ दे पैशाचं, घाला चुलीत. अधिकार किती मोठा होता लक्षात घ्या. मंबाजीबाला झोप लागत नव्हती, झोप लागली तर सकाळी जाग येत नव्हती, म्हणून उठवायला भगवान शिवजी येत होते गुरुवर्य.
कानात शंख वाजवायचे शेवटी. एवढा अधिकार प्राप्त असणारे मंबाजी बुवा तुकोबारायचं कीर्तन ऐकायची. वाणी किती गोड असलो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, 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 पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. अच्युता धर्मा काळा भवते, अच्युता धर्मा काळा भवते, अच्युता सर्व काळा भवते, अच्युता सर्व करतील दोषी दयाचा कीर्तने, 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 जो वदे अच्युत सर्व काळ, शिंक जांभाई खोकला, तुका वेळ वाया गेला. पूर्ण काळ विश्वाच्या मालकाचं भजन, इतकी वाणी पवित्र. आणि त्यांनी म्हणावा मला संतांचं वर्णन करता येत नाही. ठीक आहे, आपल्या वाणीत ताकद तरी किती के. आमचं फवाऱ्याचं औषध संपलं, 2-3 पाटे फवारायचा राहिला कापूस. गड्यान फोन केला, 2-4 टाक्यापुरतं औषध कमी पडलंय आणि इतक्यासाठी उद्या या शेतात कसं यायचं. म्हणलं जाईन दुकानावर घे ना औषध. माझ्याकडे कुठे पैसे आहेत म्हणे, तुम्ही टाका फोन पे ना. म्हणलं फोन नाही रे तसा गिरगाव करायला, पैसे आहेत पण फोन पेला फोन नाही तसा, अवघड आहे ते. मग आता राहू द्या, उद्या याच तितक्यासाठी. म्हणलं जाय दुकानात तू. आता ते म्हणलं जाऊन काय फायदा, मला कोण देत नाही. म्हणलं तू नुसतं जाय आणि एकच म्हण, गिरगावकरांच्या शेतात औषध पाहिजे. काय पाहिजे ते म्हणले, काही नाही मी गिरगावकरांच्या शेतातला गडी आहे, मला औषध पाहिजे. कोणतं औषध? आमका आमक देऊन टाक. ते म्हणले मला नाव नाही गाव नाही काय नाही. म्हणले महाराजाचं गडीच घेऊन जाय. दृष्टांत संपला. चलती येतो रग बाळू महाराजाच्या नावावर औषध उधार भेटलं आणि चलती संपल्यावर तुकोबारायच्या वाणीत नावात ताकद किती माहितीये का. यमाचं धोतर फाटत आहे नाव ऐकल्यावर. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, राम तुकाराम नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. हा तुकोबारायच्या वाणीचा दर्जा. तरी त्यांनी म्हणावं माझी वाणी अपुरी पडते. काय काय वाणी पवित्र आहे महाराज. जर त्यांनी जर असं म्हणावा तर गिरगावच्या बाळून किती पिटला हटाव. काय वर्णन करता येईल गिरगावच्या बाळू. वाणी किती श्रीमंत, आपण किती श्रीमंत आहेत सांगू का. आपलं जोपर्यंत चाललंय का तोपर्यंत बायको पण आपल्या शब्दाला किंमत देते. आपलं वाजलं ना पपेश माय पण नीट बोलत नाही.
हा बरं चालल्या नंदीबाईला इतकी झुलती सदा शृंगार भूषण कांतालवे बहुमाने कांतालवे बहुमाने कांतालवे बहुमाने सदा शृंगार भूषण कांतालवे बहुमाने कांतालवे बहुमाने कांतालवे बहुमाने. किराण्याची पिशवी भरून आणली डागडागिने केले कांतालवे बहुमाने. भोसले बायको अशी नंदीबाईला आणि झुलती बापू पण किराण्याची पिशवी आणावं लागती धनवंत पुरुषाशी पण जवळ माया असली की बायको झुलती. महाराज तुकोबारायच्या पुढे यम झुलत होता यम यम काळ गुलाम तुकया घरी एवढी वाणी श्रीमंत तरी त्यांनी म्हणावं काय वाणू आता न पुरे ही वाणी. त्या अर्थी संत किती मोठी असतात देत राहा आशीर्वाद बाळू बोलत राहील. एका ओट्यावर एक महात्मा बसलेले होते. काय वाणू आता एक महात्मा बसलेले साधू बसलेले योगी बसलेले जपी बसलेले सिद्ध बसलेले अनुरागी बसलेले या सगळ्या पदव्या बाजूला राहू द्या वारकरी बसलेला आहे. महत्वाचा मुद्दा वारकरी आणि ते वारकरी बसलेले आहे. आणि त्या वारकऱ्याला एका व्यक्तीने विचारलं महाराज मी जीवनातलं एक आगळं वेगळं आश्चर्य पाहिलं. बेंडकीच्या डोक्यावर सर्पानं सावली धरली. बेंडकी जनायली पिल्ल द्यायली बेंडकी पिल्ल द्यायली जनायली जनायली पिल्ल द्यायली आणि ऊन लागतंय तिला तिचे पिल्ल तरफडून मरतील म्हणून सर्पाला दया आली आणि सापानं त्या बेंडकीच्या डोक्यावर सावली धरली. असं खरं असेल का? नाही. मग माझ्या गोळ्या संपल्या का? आणि ज्याच्या गोळ्या संपल्या त्याच्या पुढे तुम्ही कशाला बसले? तुमच्या संपल्या का? नाही म्हणते ते. तुमचंही खरं आहे कारण बेंडूक हे सापाचं खाद्य आहे. त्या सापाचे काही दात पाडलेले नाही. सापाला चावायची गरजच नसती ना ते गिळीत असते. पण बेंडकानं सावली का धरली असं एका वारकऱ्याला विचारलं. त्या वारकऱ्यानं सांगितलं मला विचारलंस त्या अर्थी मी दिलेलं उत्तर तुला मान्य आहे? हो प्रणाम तुमच्या चरणी. तुला फक्त एकच आश्चर्य दिसलं इथं समोरच्या झाडाखाली जाऊन बघ तिथं सिंह आणि गाय एकाच जागेवर बसलेली आहे. सिंह आणि गाय एकाच जागेवर आहे. बाजूच्या झाडाखाली बघ हरिण आणि वाघ बसलेला आहे. त्याच्या बाजूच्या झाडाखाली बघ लांडग आणि शेळी बसलेली आहे. त्याच्या बाजूच्या झाडाखाली बघ सर्प आणि मुंगस खेळायला लागलेत. ते म्हणला सर्पानं बेंडकाच्या डोक्यावर सावली धरली इतक्यानंच आश्चर्याचा शेंडीतला घामबुटात गेलाय. तर सिंह गाय एकत्रित वाघ आणि हरिण एकत्रित लांडग आणि शेळी एकत्रित. लांडग्याच्या कातड्याची हलकी जर शेळीच्या गोठ्यात वाजली ना तर लेंड्या पडत नाहीत म्हणजे शेळीला संडास लागती. लांडग्याच्या कातड्याचा आवाज जर शेळीने ऐकला तर तिला बाथरूम लागती. तर जिवंत लांडग पाहिलं ती हरिपाठ म्हणील का? इतकं वैर इतकं वैर इतकं वैर. आणि ती शेळी आणि लांडग एका जागेवर बसले तो सापाचं आणि बेंडकाचं काय सांगतो? ते म्हणला सांगा ना असं कसं शक्य आहे? तर झाडाच्या ओट्याला बसलेल्या वारकऱ्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्याने एका समाधीकडे बोट केलं. राजा या समाधीतल्या साधूनं या जागेवर भजन केलं म्हणून ही जागा निर्वैर झाली. निर्वैर झाली. वाघ हरणाला धरत नाही सिंह गाईला धरत नाही लांडग शेळीला धरत नाही मुंग सर्प वैर करत नाही साप बेंडकीला खात नाही. त्या साधूचं नाव होतं मुनिश्री शृंग ऋषी. मुनिश्री शृंगांनी ज्या ठिकाणी भजन केलं त्या ठिकाणी 16 योजनापर्यंत वैर संपत आहे. वैर मातीतलं वैर संपवायची ताकद हिंस्र पशुतलं वैर संपवायची ताकद ज्या साधू ते त्या साधूचं वर्णन करत असताना मालक पहिल्या कडव्यात म्हणतात काय वाणू आता न पुरे वाणी काय वाणू आता
मस्तका चरणी ठेविताचे मस्तका चरणी ठेविताचे कायवानु आता न पुरेवाने कायवानु आता न पुरेवाने मस्तका महाराज हा पुरुषार्थ आहे मुनी श्री शृंगांचा की हिंस्र पशुतलं वैर संपवायची ताकद ज्या साधूते त्या साधूचं नाव आहे मुनी श्री शृंग. म्हणून काय वानू आता न पुरे वाणी. गुरुवर्य वैकुंठवासी श्री गुरु साहेबराव महाराजांचं लग्न झालं. काय वानू आता न पुरे वाणी. किती मोठी संत लग्न झालं त्यांचं. इच्छा नव्हती. ते तारुण्यात पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला वाळवंटात ते कीर्तन ऐकलं. ते कीर्तन होतं श्री गुरु ज्ञानसूर्य गुरुवरे रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं कीर्तन ऐकलं. एकच कीर्तन. आणि ते एक कीर्तन ऐकल्याच्या नंतर अंतःकरणात इतकं कीर्तन भरलं, इतकं ठसलं. चंद्रभागेला प्रणाम केला. माय अशा साधूची सेवा करण्याचा योग दे ना ग मला. पुंडलिकरायाला प्रणाम केला. महाराज या महात्म्याची सेवा करण्याचा योग द्या ना माझ्या जीवनात. विटेवरच्या मालकाला विटेवरच्या मालकिनीला प्रणाम केला. अशा महात्म्याची सेवा करण्याचा योग द्या आम्हाला. श्री गुरु रंगनाथ गुरुजींची सेवा करायचा भाव श्री गुरु साहेबराव महाराजांच्या अंतःकरणात ठसला. घरी आले. पण आई आजोबा वडील मामा या सगळ्या लोकांनी आग्रह केला म्हणण्यापेक्षा डांबून स्वतःची ताकद दर्शवली आणि साहेबराव महाराजांचं लग्न केलं. काय वानवाता न परिवानी लग्न केलं. लग्नात आपल्याच्या नंतर आपल्याकडे देवकर्म करत असतात आणि आपल्यातलेच काही भडवे हनीमूनला जात असतात. नालायक मायबापाच्या पैशावर पिसाळलेली अवलाद, आपला धर्म सोडून चुकीचं काम करणारी पांचट नालायक हरामखोर मुर्दे. राजे हो, धर्म हा माईकवर बोलल्यानं वाढत नसतो. धर्म हा बोर्ड लावल्यानं वाढत नसतो. धर्म हा पोस्टर छापल्यानं वाढत नसतो. धर्म हा मोबाईलवर चॅटिंग केल्यानं वाढत नसतो. धर्म वाढविण्यासाठी इथे एक कार्ड लागतंय. अशा आरडू आरडून बोंबलू बोंबलू धर्म नसतो वाढत. त्याच्यासाठी अंतःकरणात ते कार्ड लागतं धर्मासाठी. पंढरपूरला जायला दम नाही. येताना तिसरीत नाटकं करायला दम नाही. अशी काय धर्म वाढू शकते ती नालायक. मागचा काळ आठवा. लग्न झाल्यावर कशा पद्धतीने शिष्टाचार असायचा, कसा कुलाचार असायचा, इष्टदेवता कुलदेवतेचं आराधन कसं असायचं. तद्भुत न्यायानं श्री गुरु साहेबराव महाराजांचा वर यात्रा आटपली. घरी आले. सासऱ्याने दिलेला एक त्या काळातला पट्ट्याचा लोखंडी पलंग होता. लोखंडी पट्ट्याचा एक पलंग होता. पलंग त्या पलंगावर श्री गुरु साहेबराव महाराज बसले आणि त्यांच्या मधला अंतरपट जिच्यापासून सुटला होता दोघांच्या मधला, अशी धर्मपत्नी त्या घरात प्रवेश करते तेवढ्या अवकाशात साहेबराव महाराज खाली उतरले आणि पलंगाच्या खाली बसले. खाली मान घातली. डोळे पाण्याने टपटपले. दाराला आतनं कडी लावली. जिच्याशी लग्न झाले हे दोघंच एकत्र मधात आहेत. पाण्यानं डोळे डबडबले. दाराला आतनं कडी लावली.
आणि मुखारविंदातून एक वाक्य पडला, माय माय मला तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा नव्हती, पण माझ्या कुटुंबातल्या लोकांनी मला दडपण दिलं आणि तुमचं अंग माझं पाणी ग्रहण झालं. आपल्या मधातला अंतरपट सुटला. जा म्हणणार नाही तुम्हाला इथून, हाकलून देणार नाही तुम्हाला इथून. जीवनभर तुमच्या विधभर पोटाची लोकलज्जा निवारण हितारता या अंगाच्या वस्त्राची या शरीरात श्वास आहे तोपर्यंत काळजी करील. पण कामनेची आणि वासनेची काळजी माझ्याच्यानं तुमची तृप्त होणार नाही, म्हणून मी तुम्हाला माय शब्द वापरला. राहताल का माहेरी जाताल? राजू शंभर विचार करा. आपली सगळ्याची लग्न झालेली आहेत. आपल्या वाणीत ती ताकद नव्हती आपण बायकोला माय म्हणावं. आणि आधा कदा जर लग्न झाल्यावर आपल्या कोणा जणाला आपल्याला जर आपली बायको लेकरू म्हणली असती तर आपण स्वीकारलं नसतं, कारण आपण संत नाहीत. मी सुद्धा बरं तुमच्यावर दगड टाकतो म्हणजे मी फार शहाण आहे असं डोक्यातलं काढून टाका. तुम्ही आणि मी एकच आहोत. माय शब्द वापरला. माय थांबते इथंच. 5-10 वर्षाच्या नंतर त्या माऊलीचे वडील वारले आणि वडिलांचा निरोप आला. अंत्यविधी करता जन्मदाता बाप त्याला निरोप देण्यासाठी माहेराला साहेब केले. वडिलांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. तडांगण मशानात जळत होत. काय वानवातानं पुरेवान, काय अधिकाऱ्या लोकांचं महाराज, काय भक्तीचं सूत्र या वारकऱ्यांचं. किती वैचारिक श्रीमंती या संतांची. आपण यांच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची सुद्धा बरोबरी करू शकत नाहीत. महाराज विश्व या लोकांमुळे जिवंत आहे. किती मोठ्या श्रीमंताची पुण्यतिथी असल्यावर गुरुवारी इतके लोक जमतील आणि इतके स्थिर बसतील. महाराज तुम्ही माझ्यामुळे पण बसला नाहीत, तुम्ही श्रीगुरु शृंग ऋषीमुळे बसलात. तुमच्या अंतकरणात एक आदरयुक्त भीती आहे. विटेवरच्या मालकाच्या अंतकरणातली लोक आहेत ती. श्रीगुरु तुकाराम बाबामुळे बसलात, माझ्यामुळे नाही. मी काय, मी एक सामान्य माणूस. वडिलाला पेटून माणसं घरी आली. अंत्यविधीहून आलेल्या सर्व माणसाकडे बघितलं. त्याच्यातली काही ओळखीची लोक होती, त्यांना बऱ्यापैकी आधार देणारा बाप होता हिचा, या माऊलीचा. डोळे रडत नव्हती, हृदय रडत होतं, हृदय रडत होतं. आणि सोबत ज्यांच्या सोबत गेलत्या त्यांना सांगितलं, चला आपल्याला घरी जायचंय. जाता जाता आईला भेटून जावा. आईला मनाने प्रणाम केला. मा येते मी. बाई 10वा 12वा 13वा करून जाय तू बाबांचा. नको आई, येते मी. घरी सोय लागत नाही तिकडे, येते मी. जातीस बाई? हो. मुलीच्या गळ्याला मिठी मारली आणि आई रडू लागली. दुःख 2 होते. एक तर कपाळाचं कुंकू पुसलं ते एक दुःख होतं, आणि दुसरं दुःख होतं 16-17 वर्ष होऊन मुलीला आपत्ती नव्हतं. तोंडातून वाक्य पडलं, बाई तुला होणारं बाळ पाहण्याची इच्छा तुझ्या बाबाची फार होती ग. तुला झालेलं बाळ पाहण्याची इच्छा तुझ्या बाबाची फार मोठी होती ग. ती इच्छा राहिली ग बाई.
एक देवाला विनंती करते, निदान तुला झालेलं लेकरू तुझ्या माईला तरी दिसावं. ये माय. मुलीनं जाता जाता सांगितलं, आई बाबांनी जरी मला बाळ व्हावं अशी इच्छा केली असेल, त्यांची ती पुरली नाही, पण तू करूच नकोस. का ग का का? आई मला बाळ होणार नाही. का? माझे मालक मला पत्नी समजितच नाहीत. येते मी. श्री गुरु साहेबराव महाराज जेवायला बसायचे. हातपाय धुवू लागले. मंदिरातनं भजन करून आले आणि जेवायला बसणार तेवढ्या अवकाशात हातातल्या बांगड्याचा आवाज आला. कोण आला असं पाहिलं समोर. मा आलात? बापाला निरोप देऊन आलेली मुलगी, जिच्याशी पाणीग्रहण केलंय, आणि आज तिला पती परमेश्वर माया आलात. मला असं वाटलं तुम्ही तिथं थांबताल. काय वाक्य पडलं? बाप पेटून आलं. जन्मदात्या बापाला निरोप देऊन आलेल्या मुलीला नवऱ्यानं सांगितलं, माय मला वाटलं तुम्ही तिथं थांबताल. तर तोंडातून त्या पवित्र स्त्रीच्या वाक्य पडलं, माय लेकराला सोडून तिथं कशी राहील? माय लेकराला सोडून माहेरात कशी राहील? महाराज जो नवरा बायकोला माय म्हणत होता, ती बायको नवऱ्याला मुलगा म्हणत होती. हा या महाराष्ट्रातल्या मातीतील ज्ञान सूर्य श्री गुरु रंगनाथ गुरुजीच्या एका कीर्तनाचा पुरुषार्थ. एका कीर्तनाचा पुरुषार्थ. एका एका काय ताकद असेल या वारकऱ्यांची. आणि म्हणून या वारकऱ्यांचं वर्णन करण्यापेक्षा पहिल्या कडव्यात काय म्हणतात, पुरे हे वाणी, पुरे हे वाणी, पुरे हे वाणी, पुरे हे वाणी, पुरुषार्थ आहे महाराज भक्तीचा. मग यांचं वर्णन करण्यापेक्षा यांच्या पायावर डोकं ठेवणं उचित. मस्तक चरणी ठेवी तसे काय पुरुषार्थ. समाधी सोहळ्यासाठी 33 कोटी देवाचा राजा आला. समाधी सोहळा चालू बाप्पू पंढरपूरला. 33 कोटी देवाचा राजा आला, ज्याच्या गाडीला 222 दिवे येतात, म्हणजे 222 पद नाना ज्याच्याकडे, तो राजा आला समाधी सोहळ्यासाठी. समाधी देण्यासाठी विटेवरच्या मालकाच्या पितांबरात असती. आता एक सांगू का, मी आतापर्यंत कितीतरी समाधीच्या पूजेला हजर होतो, पण ज्याच्या बापानं अब्जानं पैसे कमिले त्याच्या पोरानं नेसलेल्या धोत्रात बापाचे हाड घेतले नाही. आतापर्यंत पोरगच पाहलं नाही. पण विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि हा विश्वाचा बाप एका वारकऱ्याच्या अस्थि पितांबरात आहेत. पितांबरात
एक चक्र पाणी पितांबरी पितांबरी एक चक्र पाणी पितांबरी चक्र पाणी पितांबरी चक्र पाणी पितांबरी नाम देवे हस्ती अनिला पारफरी एक चक्र पाणी पितांबरी पितांबरी एक चक्र पाणी विश्वाच्या बापानं पितांबरात आस्ती घेतल्या. गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून ऐकायचं नाही. नामदेवे आस्ती अनिल्या पारखोनी घेत चक्र पाणी पितांबरे. विश्वाचा बाप नामदेवरायनं आणलेल्या आस्ती पारखोन आणल्या. त्या आस्ती विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. तुम्ही आतापर्यंत किती लोकांना सावडायला गेलात? एखाद्याची राख इठ्ठल इठ्ठल म्हणली का? गंगा टाकल्यावर पण म्हणली नाही, चुरचुर वाजली पण विठ्ठल विठ्ठल नाही म्हणली. तापलेलीनं पाणी पिलं ना ढासठास राखानं, पण विठ्ठल नाही म्हणली. 5-4 क्विंटल सरपणात जळालेलं शरीर. सरपण आणून द्याल कोण? बिदरच्या बादशाचे नौकर मुसलमान. मुसलमान समाजाच्या लोकांनी सरपण आणून द्यालं. मातील किती लोक घोषले? फक्त 9. अंत्यविधील फक्त 9च लोक गुरुजी, फक्त 9 लोक. त्या आस्ती विठ्ठल म्हणायच्या जगाच्या मालकानं पितांबरात घेतल्या. पितांबरात पवित्र तो दिवस आहे. तो काल बघितला. खाली जागा सारून घेतली, तुळशीच्या मंजुळा टाकल्या, सुगंधी बुक्का टाकला, अबीर टाकला. देवाला 2 गोष्टी आवडत होत्या. अतिप्रिय आवडे तुळशी बुका. देवाच्या आवडीच्या 2 गोष्टी खाली टाकल्या. आपण जर एखाद्या विधीला गेलोत ना, तर तो पौरोहित्य करणारा व्यक्ती गंगेच्या पाण्यानं आस्ती धुवायला लावतो. गुरुवर्य विटेवरच्या मालकानं स्वतःच्या डोळ्यानं आस्ती धुतल्या. काय रडवाला असेल देवाला? स्वतःच्या डोळ्यातल्या पाण्यानं आस्ती धुतल्या. करद्वया रमाया. आणि विश्वाच्या मालकानं डोळ्यातल्या पाण्यानं धुतलेल्या आस्ती समर्पित समाधिस्थ करत असताना करद्वयम रमा हा पारणिरस्तो हो. लक्ष्मी हात लावते. विटेवरची मालकीन, जगाची मालकीन, तुम्हाला आणि मला किती श्रीमंत करायचंय आणि किती टप्प्याचा भिकारी करायचंय जिच्या हातात आहे, ती लक्ष्मी आस्ती समाधिस्थ करते. उकसाबुकसी रडत होता इंद्र. 33 कोटी देवाचा राजा इंद्र ऐरावत नावाच्या हत्तीवर बसून आलता. इंद्र पंढरपूरला 6 वेळा आलेला असं मोठ्या लोकांकडनं ऐकलं. पण आधरीव संतांकडनं मी मोजक्या वेळेत ऐकलं. त्याच्यातलं 2च मला पक्क माहिती आहे. श्रीमंत श्री चोखोबाराच्या समाधीच्या वेळेला इंद्र आले इतकं पक्क माहिती आहे. आणि एकदा चोखोबाराच्या घरी भजन करायला आले हेही पक्क माहिती आहे. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. विमान उतरले पंढरीसी ती सोमवारी एकादशी. बरी एकादशीच्या दिवशी विमान उतरले, भजन सुरू झालं. ते भजनामध्ये मृदंग वाजवायला इंद्र होते आणि जेवायला जगाचा बाप होता. हे गिरगावच्या बाळून नाही सांगायचं, हे पैठणच्या मालकांना सांगायचं. एका जनार्दनी आईसी चोखियाची माता. एका जनार्दनी आईसी चोखियाची माता. देवी पंढरीनाथ माझे घरी. देवी पंढरीनाथ माझे घरी. एका जनार्दनी चोखियाची माता.
जनार्दन यायची चोखियाची मात जेवी पंढरीनाथ त्याचे घरी किंवा त्या सवी पैठणच्या मालकांनी सांगावं जगाचा बाप चोखोबाराय सोबत जेवलाय अस्तीवर माती टाकून दिली विश्वाचा बाप रडत होता विश्वाची आई रडत होती नंदोरा रडत होते आधी करून वारकरी रडत होते सगळ्यांनी एकमेकाला सावरलं इंद्र सावरत नव्हता तसं त्या अधिकारानं पाहिलं तर इंद्र